thinking that they're after me. हे गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आजच्या व्लॉगमध्ये. आपण आज चाललो आहे पुणा. मला मुंबईला जायचं आहे. 10 दिवस मी आता नाशिकमध्ये नाही, त्यामुळे स्नूपीला मला पुण्याला सोडायला जायचं आहे. बघू, उद्या प्लॅन चालू आहे दुसरीकडे जायचा. तुम्हाला व्लॉग येतीलच. तर आपण संगमनेरच्या पुढे, नाशिकमध्ये तर शूट नाही केलं मी. आता मी डायरेक्ट संगमनेर आलो आहे. संगमनेरच्या पुढे आलो चालू केलं आहे. म्हटलं तेच काय दाखवायचं कंटिन्यू. का आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, मी पुण्या किंवा कुठे पण जाताना दाखवतोच ते. त्यामुळे मी आता डायरेक्ट संगमनेरपासून चालू केलं. आजचं क्लायमेट पण तुम्ही बघू शकता का भारी आहे. आणि रोड पण चांगले आहेत, म्हणजे ओके स्पॉट सोल्स आहेत मध्ये. गाडी चालवायला मजा येते. ऊन पण खूप आहे सध्या. तर मला कुठेतरी पुढे थांबून थोडं स्नूपीला पण पाणी द्यायला लागेल आणि मला पण थोडं पाणी पितो मी पण. ऊन खूपच जास्त आहे आज. पण आता किती 11:30ला नाही 10:30ला निघालो मी. 3पर्यंत पुण्यामध्ये पोचून जाईल असं वाटतं मला. म्हणजे मला पुण्यामध्ये म्हणजे हिंजवडीला जायचं आहे वाईफला घ्यायला. मग एकत्र आम्ही तिच्या घरी जाऊ. आणि तुम्हाला आधीचा जव्हारचा व्लॉग कसा वाटला तो पण मला कमेंट करून सांगा. तुम्ही जर इथपर्यंत म्हणजे मला व्हिडिओ आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच आपले व्लॉग आता येत राहते. मला सांगूनच टाकतो. तर उद्या याचा प्लॅन चालू आहे. पहिला एकविरेला जायचा, मग तिथून ते कारवी फेस्टिवल आहे लोणावळ्याला. म्हणजे फेस्टिवल म्हणजे ती पूर्ण फुल्ली कारवीची, तिकडे जायचा प्लॅन चालू आहे. बघू किती सक्सेसफुल होतं. त्यात बोललो चाललोच आहे तिकडे, तर बोललो जाऊनच येऊ तिकडे. आता ते काय, आता ऑन द वे लागेल आपल्याला. एकविरा देवीचं मंदिर पण ऑन द वे लागणार आहे आणि ते कारवी फेस्टिवल पण ऑन द वेच आहे. म्हणजे थोडंसं आतमध्ये आहे, 8-9 किलोमीटर आतमध्ये आहे लोणावळा मेन सिटीपासून. जे बारवे डॅमचा तो लायन पॉईंट बीन आहेत ना, तिकडनंच पुढे दाखवतो रोड. चेक केलं. बघू आता कसं वाटतं म्हणजे कसं जायचं तिकडे. आता मला एक्झॅक्ट मॅप तर नाही माहिती. मॅपमध्ये सेट करून ठेवलं आहे तसं कसं रूट आहे असला. तिकडे गेल्यावरच कळेल आपल्याला. आता मेन फुलं पाहिजे तिथे. का खूप इंस्टाग्रामवर व्हिडिओ येतात की फुलं लोकांनी हे करून टाकलेत, पूर्ण तोडून बिडून. बघू आता तिथे गेलोच कळेल. पुढे आता पोचलो आपण चंदनापुरीच्या घाटात. की रायडिंगला मजा येते, तर ऊन खूप जास्त आहे सध्या. आणि त्यामध्ये गिअर्स घातले तर अजून गरम होते.
चला, तर झालं आमचं पाणी पिऊन. आता निघतो आहे मी. तिला पण पाणी दिलं, तिला खायला पण दिलं. आता निघतोय. मला आता अँगल घेऊ. तो अँगलचा बोललो, तो कोर झाला असेल बघून म्हणून बोललो. आता ह्या अँगलने बघा कसं आहे तो, बघू. व्ह्यू तर कडकच येईल, तरी पण बोललो हा व्ह्यू मस्त दाखवतो मला. आता मी आळेफाटा क्रॉस केला आहे. आळेफाटा क्रॉस करून झाला असेल 5-6 किलोमीटर झाला असेल. थांबलेलो आळेफाट्यानंतर. तर काय ना, आपल्याला जायला तर फक्त चाकणमध्ये जर लागली तर लागेल ट्रॅफिक, नाही तर आपल्याला कुठे ट्रॅफिक तर नाही लागणार. मध्ये कुठे ट्रॅफिक नाही भेटत. लागली ट्रॅफिक तर फक्त चाकण क्रॉस केल्यावर आपण पटकन निघून जाऊ. आपल्याला तसं पण हिंजवडीला जायचं, तर हायवे टू हायवे रोड आहे, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. आणि तिथं ट्रॅफिक नसते एवढे, त्यामुळे काय आपण 3:15 पोचून जाऊ. मी मॅप पण लावतो, कारण लोकेशन आलं आहे मला. तर लोकेशनवर आपल्याला जायचं आहे ते. चलो बाय, भेटू आपण थोडा वेळाने. आता पुण्यात गेल्यावरच व्हिडिओ चालू करेल मी. चलो बाय. We keep running faster and faster. I don't know what we're after, yeah. We keep up with disaster. I'm thinking that they're after me. We're running like ooh, faster and faster. We're running like ooh, faster and faster. पोचलो आपण आता हिंजवाडी. तर लोकेशन आपल्याला फक्त 7 किलोमीटर, 7 नाही 4.9 किलोमीटर दाखवतो आहे. पोचूनच जाऊ. इन्फोसिसला जायचं. इन्फोसिस गेट नंबर 2. तिकडनं वाईफला पिकअप करायचं आपल्याला. ह्या रोड मी फर्स्ट टाईम म्हणजे गेलो, पण नाही कधी लक्षातच नाही राहत मला हे रोड. मेक्षा बोललो मॅप लावूनच जाऊ. टर्न कुठं ना कुठं आहेत ना, काय कळत नाही. आणि इकडे वन वेचं लय लोच आहे पुण्यामध्ये, त्यामुळे रिस्क कमीच घ्यायची. पोलीस डायरेक्ट पकडतात, त्यामुळे वन वे ते लक्षात ठेवायला लागतात. म्हणून गुगल मॅपवरच जायला लागतं मला. कारण मॅप लावलं तरच ते बरोबर नाही पण समजून येत नाही. वन वे पटकन आपण घुसून जातो आणि समोरच आपल्या स्वागतासाठी पोलीस उभे राहतात, त्यामुळे रिस्क नाही घ्यायची. काय जवळच आलो. तर वाजलेत 2:45, म्हणजे ऑन टाईमच आपण पोचून जाऊ. आपण 3 वाजेपर्यंत तिथपर्यंत. तर ट्रॅफिक कमी लागलं पाहिजे. मूविंग ट्रॅफिक असलं ना तर काय वाटत नाही. नाहीतर एका जागेत थांबलं ना, एक तर जॅकेट घातलं आहे मी रायडिंग, त्यामुळे एवढं गरम होतं ना, डेंजरवालं. त्यामुळे आहे ना, मूविंग ट्रॅफिक असलं तर काय वाटत नाही. इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉन पण दाबा, कारण नवनवीन व्हिडिओ मी टाकत राहील तर तुम्हाला नोटिफिकेशन पण येते. आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते पण कमेंट्स करून सांगा. तर व्लॉग कंटिन्यू येतील, म्हणजे जसं मी राईडला जाईल तसे व्लॉग येतच राहतील आता चॅनलवरती. सध्या मी ठरवलं आहे कंटिन्यू व्लॉग टाकायचे. तर उद्याचे पण व्लॉग येतीलच. तर वाईफला पिकअप केला आणि आता बेंगलोर हायवेला लागलो. आपल्याला आता हायवेने सरळ जायचं आहे वाजे माळवाडीला.
ट्राफिक बघू शकता किती मुव्हिंग आहे, त्यामुळे काही वाटत नाही. ते स्मृती पण आहे ना, तिला ऊन खूप लागतं तरी हवा आता तिच्या बॅगला वेंट आहेत तुझे, त्यामुळे तिला हवा लागत राहते. पण असं एका जागी स्टक नाही झालं पाहिजे. स्टक झालं ना मग हवा बंद झाली ना मग गरम होतं तिला. असे मुव्हिंग ट्रॅफिक असले तर काय वाटत नाही. आणि हायवेला कंटिन्यू अशी ट्रॅफिक राहते. मुव्हिंग असते पण ट्रॅफिक कंटिन्यूच राहते हायवेला. चला बाय, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. चलो बाय, टेक केअर. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.